ऐन दिवाळीत दहिवडी येथे चोरट्यांनी टाकला नगरसेवकाच्या मेडिकलवर दरोडा. चोरट्यांनी साजरी केली दिवाळी पहाट. दहिवडी. भरारी वृत्तसेवा संपादक राजेश इनामदार. दहिवडी येथील बाजार पटांगणावर असलेले राजवैभव हे नगरसेवक सुरेंद्र मोरे यांचे मेडिकल आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी फोडले. रोख 3000 रुपये, एक पाण्याची बाटली लांबवली. 3 मिनिटाच्या दरोड्याचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. आज पहाटे 3:15च्या सुमारास 2 दरोडेखोर मेडिकलमध्ये घुसले. त्यांनी शटरचे कुलूप तोडून व शटर उचकटून आत प्रवेश केला. एका चोरट्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता तर दुसऱ्या चोरट्याने चेहऱ्यावर पंच गुंडाळला होता. त्यामुळे दोन्ही चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत, परंतु दोन्ही चोरटे 25 ते 30 वयोगटातील असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मेडिकलमध्ये प्रवेश करताना ड्रॉवर उचकटून एका चोरट्याने त्यातील 10, 20 व 50 रुपयांच्या नोटा असे एकूण 3000 रुपये चोरले व जाताना एक पाण्याची बॉटल घेऊन चोरटे हताशपणे बाहेर पडले, कारण त्यांचा मोठ्या दरोड्याचा डाव फसला होता. सदरची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. नगरसेवक सुरेंद्र मोरे यांचे बंधू यांनी दुकान बंद करताना रक्कम घरी नेल्याने मोठा अनर्थ टळला. नगरसेवक सुरेंद्र मोरे यांचे स्टेट बँकेसमोरील मेडिकल यापूर्वीही चोरट्यांनी फोडले होते. तसेच दहिवडीतील एका दवाखान्यात चाकूचा धाक दाखवून केलेल्या जबरी चोरीची घटना ताजी असतानाच या चोरीच्या घटनेने खळबळ माजली आहे. आता हिवाळा सुरू असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. दहिवडीतील चोऱ्यांचा विचार करता नागरिकांनी रात्रीची गस्त सुरू करणे गरजेचे आहे. याबाबत पोलिसांनी सहकार्य केल्यास चोऱ्यांचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशी अनेक ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम होत असतात, परंतु दहिवडीत घडलेल्या चोरी नाट्याच्या दिवाळी पहाटेची चर्चा मात्र दहिवडीत रंगली आहे.